मतदारसंघांच्या पुनर्रचना घटना दुरुस्ती विधेयकाबाबत एक मोठी माहिती समोर आलेली आहे। देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास आमचा पाठिंबा। खासदार सुप्रिया सुळेंनी अधिकृत माहिती दिली आहे। अमित शहा यांच्यासोबत झालेल्या सर्वपक्षीय बैठकीत शहा यांच्याकडून अशा प्रकारचा प्रस्ताव आणण्याबाबत चर्चा झाली होती। या चर्चेत केवळ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानेच नाही तर उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची सेना काँग्रेस आणि डीएमके यांनी देखील होकार दिल्याची सुप्रिया सुळे यांची माहिती। सोमवारपासून संसदेचं पावसाळी अधिवेशन सुरू होतंय आणि या अधिवेशनात विधेयक आल्यास पाठिंबा दिला जाणार असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलंय। अक्षय मंकानी आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत थेट जोडले गेलेले आहेत। अक्षय, देशात 50% जागा वाढवण्याचा निर्णय झाल्यास पाठिंबा असं सुप्रिया सुळे म्हणतात, काय सांगाल? नक्कीच ऋषाली, खरं तर संसदेच्या मागच्या काही अधिवेशनांमध्ये खरं तर मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संदर्भात जे विधेयक आणलं गेलेलं होतं त्याला मात्र विरोधकांकडनं कडाडून विरोध जो आहे तो केलेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। परंतु आता मात्र जर संपूर्ण एकूण जागेच्या 50% जर जागा ज्या आहेत त्या वाढवण्यात येत असतील तर मात्र आमचा पाठिंबा असेल, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची पाहायला मिळते। या सगळ्या संदर्भात सुप्रिया सुळे यांनीच खासदार सुप्रिया सुळे यांनी ही माहिती जी आहे ती समोर येऊन दिलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। खरं तर ह्या संपूर्ण संदर्भात अर्थात एकूण जागेच्या 50% जागा वाढवण्याच्या संदर्भातला एक बैठक जी आहे ती केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी सर्वपक्षीय नेत्यांबरोबर घेतलेली होती आणि त्या संपूर्ण बैठकीमध्ये या मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संदर्भात आणि वाढीच्या संदर्भातली ही संपूर्ण बैठक होती। त्या बैठकीमध्ये या बिलच्या संदर्भात सविस्तर चर्चा देखील झालेली आहे आणि या संपूर्ण बैठकीमध्ये आमच्या पक्षाने अर्थात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा दिलेला आहे आणि त्याचसोबतच आम्ही एकट्याने या संपूर्ण बिलाला पाठिंबा दिलेला नाहीये, तर उद्धव ठाकरे यांची शिवसेना असेल किंवा डीएमके असेल या पक्षाने देखील या संपूर्ण 50% जागा वाढीच्या प्रस्तावाला जी आहे ती बिलला जी आहे ती पाठिंबा दिलेली असल्याची माहिती जी आहे ती सुप्रिया सुळे यांच्याकडनं देण्यात आलेली असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। सातत्यानं वारंवार या मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संदर्भाचं जे बिल मागे संसदेच्या अधिवेशनामध्ये आणलेलं होतं त्याला दोन तृतीयांश बहुमत लागत होतं, परंतु ते बहुमत सिद्ध झालं नसल्यामुळे ते बिल जे आहे ते संसदेच्या अधिवेशनामध्ये पारित नव्हतं झालेलं होतं। त्याच्यानंतर मात्र कुठेतरी सर्वपक्षीय बैठक झाली, त्या बैठकीमधनं हा सगळा तोडगा जो आहे तो निघालेला असल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय आणि सोमवारपासून संसदेच्या पावसाळी अधिवेशनाला सुरुवात होणार आहे। त्यामुळे या संसदेच्या पावसाळी अधिवेशनामध्ये हे बिल समोर येऊन त्यावरती काही संसदेच्या पटलावरती अधिक चर्चा होते का आणि कशा पद्धतीने हे बिल पास होणार आहे हे देखील पाहणं आगामी काळात महत्त्वाचं ठरणार आहे। परंतु मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संदर्भातलं जे बिल आहे त्यामध्ये जर 50% जागावाढीचा जर प्रस्ताव असेल तर त्या बिलला आमचा होकार आणि पाठिंबा असेल, अशा पद्धतीची भूमिका जी आहे ती आता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडनं समोर येताना पाहायला मिळते। ऋषाली, धन्यवाद अक्षय, तुम्ही दिलेल्या या माहितीसाठी।